महाराष्ट्राची कुलदैवत आई तुळजाभवानी, गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचे शिवसेना प्रमुख उद्धवरावजी ठाकरे यांना मानाचा मुजरा करून आज जो ऑफिस कार्यालयावर आमचा जन आंदोलन मोर्चा होता, निवेदन दिलं होतं। यात अतिवृष्टी, शेतकऱ्यावर होणारा अन्याय आणि अतिवृष्टी आणि 23 मागच्या वर्षी 23चे पैसे आजपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले नाही, याकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता। शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गठ की ओर से खामगांव तालुका और शहर में भारी बारिश के कारण खामगांव तालुका के किसानों की फसलें पूरी तरह से खतरे में हैं। इसके लिए सहायता दी जानी चाहिए और गीला सूखा घोषित कर किसानों को बिना शर्त कर्ज माफी दी जानी चाहिए। 2023 की फसल बीमा राशि बिना किसी शर्त के किसानों के खातों में जमा की जाए। किसानों और आम लोगों की अन्य मांगों को लेकर आज शिवसेना की ओर से इस मामले में एसडीओ को निवेदन दिया गया। विधानसभा संयोजक भीकूलाल जैन, बडू बोदले, श्रीराम खेलदार, अक्षय हातेकर, महिला आघाडी श्रुती पतंगे सहित पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खामगाव तालुक्यात जी भयानक अतिवृष्टी झाली त्यासाठी शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी व त्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात त्याची रक्कम जमा करावी। तसेच 2023चा पीक विमा आजपर्यंत शेतकऱ्यांना खामगाव मतदारसंघात या ठिकाणी मिळाला नाही। मुंबईत राज्याचे कृषी मंत्री यांच्यासोबत बैठका होतात, स्थानिक प्रतिनिधी त्यांचे फोटो टाकतात की 30 तारीखच्या अगोदर तुम्हाला पैसे मिळतील। आज 30 तारीख होऊन म्हणजे कितीतरी दिवस झाले तरी मागचा 2023चा विमा आपल्याला आजपर्यंत मिळाला नाही। तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सातबारा कोरा करा व इतर जनसामान्यांच्या मागण्या, घरकुलांचे जे राहिलेले चेक रखडलेले आहेत त्या त्यांच्या खात्यात जमा करा। तसेच वृद्ध, अपंग, निराधार महिलांचे जे पगार थांबवलेले आहेत ते सुद्धा ताबडतोब त्यांच्या खात्यात जमा करून शासनाने त्यांना मदत द्यावी। तसेच राष्ट्रीय महामार्गाचा काही शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, खामगाव येथील राष्ट्रीय महामार्ग बायपास होऊन कितीतरी दिवस झाले, बऱ्याच शेतकऱ्यांना आजपर्यंत त्यांचा मोबदला मिळाला नाही। या सर्व मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एसडीओ साहेबांना निवेदन दिलेले आहे। तसेच सोयाबीनला 8,000 रुपये भाव, कापसाला 10,000 रुपये भाव, तुरीला 12,000 रुपये भाव ही आमची शेतकऱ्यांसाठी मागणी आहे आणि ह्या मागण्या लवकरात लवकर शासन दरबारी साहेबांना लावून धरण्याची आम्ही विनंती केली आहे।